मानव मुक्तीच्या लढ्यासाठी, मानव अधिकारासाठी गोंडपिंपरी तालुक्यातील समस्त आंबेडकरवादी एकवटले। राज्यातच नव्हे तर देशात सुरू असलेली विषमतावादी विचारधारा मोडण्यासाठी परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील संविधानाचे विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलनकर्ते ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत अमानुष हत्या करण्यात आली। त्याचप्रमाणे संसदेत संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। तालुक्यातील विविध गावातील आंबेडकरवादी जनता यावेळी उपस्थित होती। बाबासाहेबांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, अमित शहा मुर्दाबादचा नारा उपस्थितांनी बुलंद केला। ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या प्रसंगी मोर्चेकऱ्यांनी दिला। असंवेदनशील सरकारला जाग यावी यासाठी आज या ठिकाणी गोंडपिंपरी तालुक्यात असेल किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये, देशामध्ये ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आणि याच्यामुळे कुठेतरी एक न्याय मिळाला पाहिजे आणि केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही देखील या ठिकाणी करत आहोत। बीजेपी पक्षाची मुजोरीचं धोरण आहे, जातीवादाचं धोरण आहे आणि बीजेपी पक्ष हा म्हणजे अशोभनीय काम म्हणजे बाबासाहेबांवर टीका करणे अमित शहाला हे बिलकुल शोभलेलं नाही आणि अमित शहानी अख्खा भारत देश अमित शहाच्या विरोधात उठून बसलेला आहे। त्याच्यामुळे अमित शहानी समजून घ्यावं आणि स्वतःहून राजीनामा देऊन जे अमित शहानी जे लोकसभेमध्ये जे भाष्य केलं आहे अतिशय निंदादायक आहे। आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आज पुरा महाराष्ट्र म्हणा या पुरा देश त्यांनी गाजवलेला आहे। त्यांच्या संविधानानुसार देश चालते, त्यांच्यावर अशी टीका करणे हे अतिशय निंदादायक आहे। त्यामुळे आम्ही निषेध करतो। सरकार आहे, या सरकार जो आपल्याला संविधान संपवण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच माध्यमातून हा जो बाबासाहेबांच्या संसदेमध्ये जे बाबासाहेबांसाठी व्यक्त केलं तर हा जो आहे तरीफार माणूस आहे। याच्यापूर्वी हा अमित शहा गृहमंत्री आहे, ते एक गोधरा कांड घडवलेला होता, त्या माध्यमातूनच परत दुसरा गोधरा कांड घडवते की काय असं देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं। अशामुळे आम्ही नेहमी सतत यांचा विरोध करून जोपर्यंत हे संसदेमध्ये किंवा लोकांची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं काम आणि निषेध मोर्चा हवा के साथ चलते हैं, युवा वो होते हैं जो हवा का रुख बदल देते हैं। मला वाटतं की आमच्या पॉम्पलेटवरच लिहिलेलं आहे की जिवंत आंबेडकरापेक्षा मृत आंबेडकर हे जास्त घातक ठरणार आहेत आणि म्हणूनच या देशातली घटना इतकी सुंदर असली पण त्याला चालवणारी माणसं मात्र व्यवस्थित नाही, म्हणून आज आम्हाला या ठिकाणी मोर्चे काढावे लागते। सामान्य माणसाचं जगणं, आमच्या बहुजनांचं जगणं आज सुद्धा इथली व्यवस्था मान्य करत नाही आणि आंबेडकर हे फक्त आणि फक्त काय बुद्धांनीच टीका घेतला आहे का असा विचार एकंदरीत आमच्या देशामध्ये दिसतो आणि म्हणूनच या गोंडपिंपरी तालुक्याच्या माध्यमातून संपूर्ण जनता एकवटलेली आहे आणि या देशाच्या गृहमंत्र्याला या देशात दाखवून देत आहे की हम सब एक है, बाबासाहेब हमारे नसो नसो में जिंदा है चा नारा आम्ही या ठिकाणी। सदर मोर्चाचे आयोजक मानवी हक्क अधिकार संघर्ष समिती गोंडपिंपरी यांनी केले। गट तट हवे दावे राजकीय मतभेद बाजूला सारून हम एक है म्हणत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व नागरिक मोर्चात सामील झाले।